एक मुखडा मी अपलोड केला होता इंस्टाग्रामवर. 2 तासामध्ये 4 मिलियन व्ह्यूज झाले होते त्याला. ते गाणं सादर करतो. सोडूनी हातातले कामकाज वंदन बुद्धाला करण्यागज पंचशिलेची देशील साद उपासिकेचा तू करुणी साज बुद्धंग शरणं धम्मंग शरणं बोलाय राणी संघंग शरणं बुद्धंग शरणं धम्मंग शरणं बोलाय राणी संघंग शरणं नको गुलाबी काळीचा मोहिनी लाल. मग कुठली साडी कुठली पांढरीची साडी बुद्ध पौर्णिमेला घाल. पांढरीची साडी बुद्ध पौर्णिमेला घाल. जोडी जोडीनं राणी विहारात चाल. तुमचं नाही झालं, माझं पण नाही झालं म्हणून म्हणतो. 35 वर्षाचं झालोय मी, वाटतो का? हे ऐकूनच जिवंत आहे मी. बट सिरियसली 35 वर्षाचं झालोय पण अजून लग्न नाही झालं. पण जेव्हाही लग्न होईल माझं, मला बायको कशी पाहिजे ऐका. सोनू भाऊ, बायको कशी पाहिजे मला ऐक. ती कशी असली पाहिजे बायको? तुम्हालाही अशीच बायको भेटायला पाहिजे. ऐका कशी. समाजाला मदतीचा हात देणारी पाहिजे. बायको कशी पाहिजे? समाजाला मदतीचा हात देणारी पाहिजे. प्रणय ती रोज विहारात जाणारी पाहिजे. समाजाला मदतीचा हात देणारी पाहिजे. प्रणय ती रोज विहारात जाणारी पाहिजे. मला बायको आय लव्ह यू बोलणारी नको, पण स्वाभिमानानं जय भीम म्हणणारी पाहिजे. मग बुद्ध मूर्तीचं ठेवून घर, पुस्तकांनी ग सजवूया घर. पुस्तकांनी ग सजवूया घर. बुद्ध मूर्तीचं ठेवून घर, पुस्तकांनी ग सजवूया घर.
जोडी जोडी राणी इथे माझ्या माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित आहे. भीम जयंती साजरी केली ना. तुम्ही माता भगिनी आहेत काय? त्यांना विचारलं, माता भगिनी जयंती साजरी केली? अच्छा, आता बरोबर. तुम्ही ड्रेसेस घेतले होते 14 एप्रिलला, साड्या घेतल्या होत्या. ती कुणाची पुण्य आहे? तुम्ही कशामुळे इतक्या महागड्या साड्या आणि ड्रेसेस वेअर करताय का? धम्म भगिनी बोले माझा नव्हे तिचा सत्कार आहे. या तुम्ही ज्या ड्रेसेस आणि तुम्ही ज्या साड्या वेअर करतात ना महागड्या, ही पुण्य कुणाची आहे? कोणाकोणाचं लक्ष? हात वर करा. व्हेरी गुड. ऐका, धम्म भगिनी बोले माझा नव्हे तिचा सत्कार आहे. भीमामुळे प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे. धम्म भगिनी बोले माझा नव्हे तिचा सत्कार आहे. भीमामुळे प्रणयच्या गळ्यात पुष्पहार आहे. मी नेसलेल्या या हजारोंच्या पांढऱ्या साडीवर माझ्या रमाईच्या फाटक्या लुगड्याचे उपकार आहे.